योगामुळे माझं वजन कमी होईल का आणि किती लवकर कमी होईल हा अतिशय कॉमन प्रश्न आहे। माझ्या योगा क्लासला जॉइन करणारे लोक सुरुवातीला वेट लॉससाठी जॉइन करतात। तर या प्रश्नाचं उत्तर 100% हो असं आहे। जर तुम्ही योग्य आहार, कॅलरी डिफिसिट डाएट आणि योग्य व्यायाम पद्धती करत असाल तर 100% तुमचं वजन कमी होणार आहे। नमस्कार, मी कल्याणी, योगा कोच अँड वेलनेस कन्सल्टंट। तर आज मी वेट लॉस आणि योगा या विषयावरती बोलणार आहे। आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे, सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे वजन कमी करणे ही काळाची गरज बनली आहे आणि तशी आपली प्रायोरिटी सुद्धा आहे। आपला BMI जर 25 पेक्षा जास्त असेल तर आपण ओबेस या कॅटेगरीमध्ये येतो। आपण खाण्यामधून जेवढ्या कॅलरीज मिळवतो त्यापेक्षा जर का आपण रोज कमी बर्न करत असू तर रोजच आपल्या शरीरात चरबी साठणार आहे। तसंच आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, स्टार्च आणि ग्लुकोज याचं प्रमाण जास्त असेल तर शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया अतिशय स्लो होते। 1 ते 2% लोकांमध्ये वेट गेन हा काही आजारांमुळे सुद्धा होऊ शकतो, जसं हायपोथायरॉइडिझम किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा काही जेनेटिक डिसीजेस। तर या आजारांमध्ये वेट गेन हे एक सिम्पटम आहे। तर वेट लॉस ही एक क्विक फिक्स प्रोजेक्ट नाही आहे किंवा 1 महिन्याचा टार्गेट नाही आहे, तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। ही एक सवय आहे आणि ही जेव्हा आपली जीवनशैली होईल तेव्हाच आपण ओबेसिटी मॅनेज करू शकतो। जास्त करून आपली चरबी ही पोटावर, मांड्यांवरती जमा होत असते। तर ब्रिस्क वॉकिंग, सूर्यनमस्कार प्रॅक्टिस, हठयोगा प्रॅक्टिस यासारख्या नियमित हालचालींचा खूप उपयोग होतो। तसंच योगामध्ये पोटाला पीळ देणारी आसनं आहेत, त्या आसनांमुळे पोटावरची चरबी लवकर कमी व्हायला मदत होते। योगामध्ये काही उत्तम आसनं आहेत आणि हेच योगाचं वैशिष्ट्य आहे। ही आसनं पोटावर ताण आणि दाब निर्माण करतात आणि फॉरवर्ड बेंडिंगची काही आसनं आहेत, जसं मंडूकासन, हलासन, त्याच्यानंतर फॉरवर्ड बेंड म्हणजे पादहस्तासन। या आसनांमध्ये पोटावरती दाब येतो। बॅकवर्ड बेंडची आसनं म्हणजे हस्त उत्तानासन, उष्ट्रासन, वीरभद्रासन या आसनांमध्ये पोटावरती ताण येतो। सो या ताण आणि दाब या ऑपोजिट स्ट्रेसेसमुळे पोटातले अवयव जसं स्टमक, पँक्रियाज आणि लिव्हर याला ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल्सवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशर येतं आणि त्यामुळे फॅट पुढे सरकायला मदत होते। परिणामी मेटाबॉलिझम सुधारतं आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते। अर्धमत्स्येंद्रासनासारखी काही पोटाला पीळ देणारी आसनं आहेत, त्याचा सुद्धा वेट लॉससाठी खूप उपयोग होतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही विशेष प्राणायाम सुद्धा आहेत ज्यामुळे कन्सिस्टंट वेट लॉस होतो। माइंडफुलनेस मेडिटेशन आणि माइंडफुल ईटिंग याच्यामुळे आपण आपल्या खाण्यावरती नियंत्रण मिळवू शकतो। आपल्या आवडीचे पदार्थ कमी खाऊन किंवा संपूर्ण टाळून सुद्धा आपण आनंदी राहू शकतो। तर आपण कोणतं विशेष डाएट करतोय किंवा कमी खातोय किंवा आपण आवडीचे पदार्थ खात नाही आहोत या प्रकारचं गिल्ट मनात येत नाही आणि आपली सटायटी लेवल खूप वाढते। जेव्हा आपण ओबेसिटी मॅनेज करतो किंवा वेट लॉस अचीव करतो तेव्हा आपलं सर्वांगीण आरोग्य सुधारतं आणि इतर आजारांपासून सुद्धा आपली सुटका होते। तर योगा ही एक जीवन पद्धती आहे, एक चांगली सवय आहे आणि लाईफ लॉंग प्रोसेस आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा। असेच उत्तम व्हिडिओज आणि युजफुल इन्फॉर्मेशन मी दर आठवड्याला आणत असते। तुम्हाला अजून काही विषयांवरती माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।